नमस्कार. जाता जाता पण महत्वाचं या पॉडकास्ट चॅनलवरती या प्रकारचं स्वागत करतो. आपल्या सावित्रीच्या लेखी या सिरीज मध्ये आज खूप खास पाहुण्या महिला दिनानिमित्त आपण त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. तर आज आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे ऍडव्होकेट कोमलताई साळुंखे, ज्या बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांची मुख्य ओळख म्हणजे त्या संस्थापिका अध्यक्ष आहेत सावली फाउंडेशनच्या. या दोन्ही माध्यमातून त्यांनी आतापर्यंत हजारो महिलांसाठी पूर्ण महाराष्ट्रभर काम केलेलं आहे. सर्वसामान्य महिलांपासून ते मध्यमवर्गीय महिलांपर्यंतचे प्रश्न आणि या सगळ्या हजारो महिलांची साखळी बांधण्याचं काम त्यांनी आणि त्यांच्या या दोन्ही संस्थांनी केलेलं आहे. ताई, मी सगळ्यात पहिल्यांदा खूप मनापासून स्वागत करतो आमच्या पॉडकास्ट चॅनलवरती. ताई, आपण सुरुवात करतोय पॉडकास्टला. माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा राहील की आजच्या काळामध्ये महिलांसाठी सर्वात महत्वाचे कायदे कोणते आणि त्याची माहिती का आवश्यक आहे? घरगुती हिंसा संरक्षण कायदा म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स, कार्यस्थळी लैंगिक छळ संरक्षण कायदा, दहेज प्रतिबंध कायदा, या सगळ्या कायद्याची माहिती महिलांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहे. बरोबर. आणि पुरुष प्रधान संस्कृतीत कायदे लिंगावर आधारित असतात आणि भारतातल्या महिलांसाठी मालमत्ता आणि पारंपरिकपणे शोषण करणारे राहिलेले. महिलांसाठीच्या हिंदू वारसा कायद्यामध्ये अलीकडच्या काळात केलेल्या सुधारणांमुळे मुली आणि पत्नीला काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. महिलांसाठीचे इस्लामिक कायदे वेगळे आणि अधिक कठोर पण आहेत आणि अलीकडच्या काळात काही मर्यादित बदल झालेले आहेत. जरी ते वारसा किंवा मालमत्तेच्या हक्काशी संबंधित असते तरी आता बऱ्यापैकी महिलांसाठी कायदे बरे. जसं आता तुम्ही सांगितलं, तर याच्यामध्ये महिलांविरुद्ध जो काही घरगुती हिंसाचार होतो किंवा अत्याचार होतो, याच्यासाठी कायदेशीर पहिलं पाऊल कोणतं असायला पाहिजे? पहिलं कायदेशीर पाऊल म्हणजे घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये प्रोटेक्शन ऑफिसरकडे तक्रार दाखल करणे आणि वैद्यकीय परीक्षण करून घेणे. या सगळ्या प्रथम गोष्टी आहेत. आणि घरगुती हिंसाचारामध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक, भावनिक आणि आर्थिक छळाचा सुद्धा समावेश होतो. तर त्याच्या रिलेटेड कुठलाही त्रास जर असेल तर त्याच्याबद्दल आधी तक्रार करणे. बरोबर. नाही, आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आयटी सेक्टरमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये महिला काम करतात, जॉब त्याला जॉब. तो अशा कार्य करणाऱ्या ठिकाणी किंवा कार्यस्थळी जर सेक्शुअल हॅरेसमेंट झाली किंवा लैंगिक छळ झाला, बऱ्यापैकी ते तसं होतं, पण महिला त्याच्यावरती जास्त बोलत नाहीत किंवा काही बोलतात पण. तर त्याच्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबली पाहिजे महिलांनी? यामध्ये बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी आजकाल एवढं फ्रेंडली वातावरण असतं की लिव्हिंग रिलेशनशिप सुद्धा बऱ्याचदा पुढं येताना दिसत आहे आणि त्या अनुषंगाने काही गोष्टी घडतात. पण कालांतराने त्या कोणाच्या निदर्शनास आल्या किंवा स्वतःला त्याची जाणीव झाली की मग आपल्याला वाटतं की अरे नाही, हे किती चाललंय. आणि मग ते कुठेतरी कामाच्या ठिकाणी आपल्यावरती अत्याचार झाला वगैरे अशा गोष्टी समोर आल्याच्या नंतर अंतर्गत समितीकडे लिखित तक्रार दाखल करणं खूप गरजेचं आहे. पहिलं पाऊल ते आहे. आणि त्या प्रक्रियेचं पालन करणे हे देखील जास्त महत्वाचं आहे. आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी भारतात अत्यंत महत्वाचे कायदेशीर नियम आता आहेत. महाराष्ट्रात सुद्धा या नियमांची कडक अंमलबजावणी. बरोबर. आता घटस्फोट असेल किंवा कौटुंबिक वाद असतील महिलांचे, तर त्याच्यामध्ये कायदेशीर हक्क महिलांच्या बाजूने कोणते आहेत? बऱ्याच महिलांना माहीतच नाही काय केल्यावरती, म्हणजे काय झाल्यावरती काय करायचं किंवा काय, त्याबद्दल काय सांगाल? घटस्फोटामध्ये भरण पोषण आहे, मुलांची कस्टडी आहे, मालमत्तेत हिस्सा मिळवण्याचा असे त्यामध्ये. तर मागे 2 प्रकरणं झाली होती, हाय प्रोफाईल प्रकरण होती, किंवा तुम्ही म्हटलं की आता आर्थिक हिस्सा मागायचा. तर आता काही महिला असं करतात की घटस्फोट घेताना महिना 10 लाख, महिना 15 लाख किंवा वन टाइम 5 कोटी 10 कोटी. हे तितकंसं योग्य आहे का? आणि जर त्यातही महिला जर कमावते असेल, स्वतः सेल्फ डिपेंडंट असेल, जर कमावते असेल किंवा
स्वतःच्या पायावर उभे असेल तरी पण पतीपासून वेगळं होताना हे आता कसं बघता तुम्ही? आता काय होतं काही गोष्टी आहेत की ज्या कायद्याच्या तरतुदी डोळ्यासमोर ठेवून काही गुन्हे घडवले जातात. यासाठी मी असं म्हणते. म्हणजे कारण पळवाट आता आहे कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टी. हो, पळवाट आहे. पण ती पळवाट वापरणे योग्य नाही असं बघायला. तर लोकांनी त्याचा दुरुपयोग केला. तर पळवाट असं नाही म्हणता येत. कायद्यामधल्या तरतुदी आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी एक्झॅक्टली. पण तरी देखील आपण त्याचा वापर आता एखादी केस फार बऱ्याचदा काय होतं मीडिया केसेस हँडल करते. त्यावेळेस लोकांमध्ये एक वेगळा अवेअरनेस निर्माण होतो. अरे तर ह्याच्या बाबतीत असं झालंय का? मग अशा पद्धतीनं आपणही करू शकतो. काही रचित गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. तर बऱ्याचशा डिव्होर्स केसेसमध्ये हे निदर्शनास आलं की त्याच केसेस त्याच पॅटर्नने परत परत पुढे येतात. बरोबर. तर त्यालाही कुठेतरी आपण थोडंसं त्याला मीडियाने हाताळलं पाहिजे. हम्म. त्या पब्लिकली केल्या जातात. हो. म्हणजे थोडक्यात मीडियाच पब्लिकला शहाणं पण बनवतं आणि मूर्ख पण बनवतं असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. खरं तर केस ही कोर्टमध्येच चालली पाहिजे. कोर्टमार्फतच तिथे ती तर ती झाली कोर्टमध्ये पाहिजे. कमी कॅमेऱ्यासमोर जास्त चालतं. हो. आणि मीडिया ऑलरेडी त्याच्याबद्दल सगळं अनालिसिस करून सगळं त्याच्याबद्दल होईल मीडिया हँडल झाली आहे. बरोबर. आता हे सगळं बघत असताना खूप सारे सायबरचे फ्रॉड किंवा सायबरचे क्राईम होताना दिसतात. विशेषतः महिलांनी याच्याबद्दल अवेअर होणं फार गरजेचं आहे. तर सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये महिलांच्या संरक्षणार्थ तुम्ही काय सांगाल किंवा काय सल्ला द्याल? वाढत्या क्राईममध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर काही संरक्षण महिलांनी करायचं असेल तर पासवर्ड सुरक्षित ठेवणं, अनोळखी लिंक टाळणं आणि तक्रार करण्यासाठी सायबर सेलशी अर्जंट संपर्क साधणं. बरोबर. हे जास्त आता महत्वाचा प्रश्न आहे खूप. आणि ह्या प्रश्नामुळं मागच्या 2, 3, 4 वर्षामध्ये असं म्हटलं जातं की खूप जणांवरती अन्याय पण झाला, निर्दोष असतात आणि खूप जणांना त्याचा फायदाही झाला. तर मी चर्चा करतोय पोस्को बद्दल. थोडक्यात अल्पवयीन मुलींच्या संरक्षणामध्ये जे कायदे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक तरतूद दिसते आपल्याला की पोस्को. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तर हे प्रभावी खरंच हे कायदे ठरलेत का? अल्पवयीन मुलींसाठी किंवा महिलांसाठी जे तरतुदीमध्ये आहेत कायदे. तुम्ही त्याच्याकडे सगळ्याकडे कसं बघता? एक वकील अल्पवयीन म्हणून. मुलींसाठी कठोर शिक्षा आणि संरक्षणासाठी हा पॉस्को कायदा हा खूप प्रभावीपणे काम करतोय. पण अजूनही समाजात त्याच्याबद्दल जागरूकता नाहीये. मुळात पालकांना अजूनही लवकर त्याबद्दल काय ऍक्शन घेतली पाहिजे हे कळत नाही. बरोबर. आई वडील दोघंही आज जे काही वर्किंग आहेत त्याच्यामध्ये दिवसभर घरात फॅमिलीच्या मेंबर्सचा अभाव किंवा एकत्रित कुटुंब दिवसभर घरात नसल्यामुळं दिवसभर मुलांना शाळेत बिझी ठेवणं आपल्या जॉबनुसार ह्या बरोबर. सगळ्या गोष्टी आजही याला खूप मोठा काळ आहे. पण तरी देखील पॉस्को कायद्याअंतर्गत त्याच्यावरती चांगली कारवाई जर केली तर न्याय हा नक्कीच मिळेल. तर एक पोलीस तक्रार दाखल करत असताना महिलांना कोणते विशेष अधिकार आहेत? त्याबद्दल सांगितलं तर फार बरं होईल. पोलीस तक्रार दाखल करताना महिलांना 0 एफ.आय.आर दाखल करण्याचा अधिकार आहे. 0 एफ.आय.आर. हां. आणि महिला पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करण्याचा देखील 0 एफ.आय.आर. असं म्हटलं जातं की तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनला तुम्ही दाखल करू शकता. जर हो. तुम्ही तुमच्या राहत्या हद्दीमध्ये नसाल त्यावेळेस तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये. सपोज तुम्ही पुण्यामध्ये आत्ता आहे आणि तुम्ही असताना मूळचे समजा सोलापूरचे. तो पुण्यामध्ये तुमच्यावरती तुम्हाला त्रास झाला किंवा तुमच्यावरती अन्याय झाला तर 0 एफ.आय.आर. तुम्ही पुण्यामध्ये करू शकता. बरोबर ना? करू. 0 एफ.आय.आर. हाच मला वाटतं अर्थ हो, होतो. हो. की 0 एफ.आय.आर. आणि घ्यावी पण लागते पोलिसांना. हो, नक्की. Yes. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि पुढचा प्रश्न आहे की ग्रामीण भागातील महिलांना तुम्ही खूप सहकार्य केलेलं आहे खूप सगळ्या योजनांमध्ये. अगदी जशी आपली चर्चा चालू होती तेव्हा पण 5,000 महिलांना एकत्रित तुम्ही जी काही नाव नोंदणी करून दिली. ग्रामीण भागातल्या महिलांना ज्या तुमच्याकडे येतात न्याय मागण्यासाठी म्हणा किंवा ॲज अ तुम्ही ॲडव्होकेट म्हणून काम करता किंवा एक खूप मोठं सामाजिक काम आहे तुमचं, मोठी कळे. ग्रामीण भागातील महिलांना न्याय मिळवून देताना कोणत्या अडचणी येतात आणि कोणत्या गोष्टीचे फायदे होतात?
ग्रामीण भागातल्या महिलांना मुळात न्याय मागण्यासाठी सुद्धा त्या 100 वेळा विचार करतात. कारण कोर्टाची पायरी चढणं, पोलीस स्टेशनची पायरी चढणं हा. खूप बदनामीकारक आहे. हा आजही त्यांच्या डोक्यातला गैरसमज हा त्यांना प्रत्येक वेळी आढळतात. तरी सुद्धा ग्रामीण भागातल्या महिलांना सगळ्यात मोठी आव्हानं म्हणजे एकतर जागरूकतेचा अभाव आहे, आर्थिक निर्भरता आहे आणि दूरस्थ स्थानांमुळं न्याय मिळण्यात त्यांना अडचणी. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आता काम करताय, सामाजिक क्षेत्र असू दे किंवा वकिलीचं क्षेत्र असू दे, अगदी पुण्यात असेल, सोलापूरमध्ये असेल, आत्ताच्या तरुण मुलींना ज्या करिअरच्या उंबरठ्यावरती आहेत, त्यांना मार्गदर्शन जर करायचं झालं किंवा सल्ला जर द्यायचा झाला, तर या क्षेत्राकडे वळताना काय सल्ला द्याल तुम्ही? कायदा क्षेत्रात करिअर करणाऱ्या मुलींसाठी तर एवढंच सांगेल की आत्मविश्वास आणि समाजसेवा भावना आवश्यक आहे. कायद्यात राहायचं तर. आणि महिलांसाठी मालमत्ता कायद्यामध्ये ज्या सुधारणा आहेत आणि विविध निर्णयामधल्या बदलांमुळं महिलांना कायदेशीर हक्कांचे काही अंश मिळालेले आहेत. तर महिलांसाठीच्या वारसा कायद्याअंतर्गत तुमचे कायदेशीर हक्क जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. जेणेकरून कोणीही तुमच्या मालमत्तेपासून वंचित होऊ शकणार नाही. आणि हे प्रत्येक महिलेनं ह्याच्यासाठी मग स्वतः कायद्याचं शिक्षण घ्या किंवा मग न शिक्षण घेता सुद्धा तुम्ही याची माहिती अवश्य घेणं गरजेचं आहे. एवढंच मी या निमित्त सगळ्या बरं. आता जे प्रश्न होते ते प्रश्न संपले. आता जनरल तुमच्याशी मी 5 मिनिटं बोलणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी ही गोष्ट नमूद करतो की आज आपल्या समोर ज्या बसलेल्या आहेत ॲडव्होकेट कोमलताई साळुंखे, त्या महाराष्ट्राचे लाडके माजी मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे यांच्या कन्या आहेत. खरं तर त्या कुठंच ही गोष्ट सांगत नाहीत किंवा जाणवून पण देत नाहीत, कारण त्यांच्या कार्याचा ठसा हा त्यांनी स्वतः उमटवलेला आहे. ताई, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायला आवडेल की ऑब्व्हियसली ते पश्चिम महाराष्ट्रातलं एक नेतृत्व होतं, आहे अजूनही. जेव्हा मंत्री होते तेव्हाही आणि जेव्हा त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा पण, आम्ही लहान असताना वगैरे. वडिलांकडून तुम्हाला कोणतं बाळकडू मिळालं किंवा तुम्ही ज्यावेळेस मला वाटतं की कॉलेज करत असाल किंवा शाळा शिकत असाल त्यावेळेस त्यांच्याकडे मंत्रिपद वगैरे होते, अगदी पणन मंत्री असतील किंवा बाकीच्या गोष्टी. त्या गोष्टीचा तुम्हाला काही फायदा झाला समाजासाठी काम करताना? त्याचा एकमेव फायदा असा झाला की खूप कमी वयात आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जवळून खूप चांगल्या पद्धतीने शिकायची संधी मिळाली. हा. आणि त्यांनी कधीच आम्हाला वाढवत असताना असं म्हणजे मंत्र्यांची मुलं म्हणून अशी कधीच ट्रीटमेंट दिली. सर्वसामान्य व्यक्तीचं आयुष्य त्यांनी खूप जवळून दाखवलं नाही. ते अजूनही सर्वसामान्यांसारखंच राहतात. हो. मंत्री होते तेव्हा पण ते तसेच होते. आणि त्यांनी आम्हालाही त्याच पद्धतीने वाढवलेलं आहे आणि तशीच म्हणजे तसेच संस्कार त्यांनी पालन केले. हे सगळं करत असताना संत परंपरेचा असेल किंवा सामाजिक प्रश्नांना खूप जवळून अभ्यासण्याचा योग त्यांच्याबरोबर वाढत असताना आम्हाला बऱ्याच झाला. आणि त्यामुळं एक मंत्र्याची मुलं म्हणून घडण्यापेक्षा एक माणूस म्हणून आम्ही खूप चांगलं केलं. बरोबर. हा खूप मोठा त्याचा benefit आहे. आता सोलापूरला तुम्ही जात येत असता, अगदी आता जिल्हा परिषदला पण तुम्ही तिकडे सक्रिय होता. जेव्हा कधी बोलणं वगैरे होतं पप्पांशी फोनवरती किंवा साहेबांशी, तेव्हा काय भावना असतात किंवा ते बऱ्याचदा त्यांना प्रश्न वगैरे केले जातात. ते कधीच असं म्हणजे मुलगी म्हणून किंवा असं ह्यानी ते बोलत नसतात. आपल्या समोरून प्रश्न कसा असतो त्या ह्याने त्यांचं उत्तर असतं. मग समोर कुणी असो, हो, मग बऱ्याचदा कामानिमित्त प्रश्न केला की त्यांचं ते कामानिमित्त आपण कसं गेलं पाहिजे. सामान्य व्यक्ती म्हणून कसं गेलं पाहिजे हे जास्त ते आधी सांगतात. म्हणजे माझं नाव सांग, मी कुणाची मुलगी सांगितलं नाही का असं कधीच ते बोलत नाही. हा हा ते उलट एका अधिकाऱ्यासमोर प्रश्न मांडताना तुझा प्रश्न तू किती अभ्यासू पद्धतीने मांडला पाहिजे, योग्यरित्या मांडलं पाहिजे, तुझं निवेदन किती व्यवस्थित असलं पाहिजे, बरोबर इथपासून ते मार्गदर्शन करत असतात. बरोबर म्हणजे असं नसतं जाऊन तिथे मला फोन कर असं कधीच नसतं. त्याच्यामुळं आम्हाला आता माहिती झाली की नाही बाबा हे व्यवस्थित जावं लागतं, अभ्यासाने केलं पाहिजे त्या पद्धतीने. बर. आता आपण आपला एक राऊंड असतो रॅपिड फायर, त्याच्यामध्ये तुम्हाला एका शब्दामध्ये उत्तर द्यायचं. म्हणजे तुम्हाला मी एक साधारण 10 प्रश्न विचारेन आणि त्या 10 प्रश्नाचं फ्रॅक्शन ऑफ सेकंड कुठलाही विचार न करता
जसं की म्हणतो आपण त्याला की खरं उत्तर पटकन, आणि खरं पटकन येतं तोंडामध्ये. तो माझा पहिला प्रश्न तुम्हाला राहील, सकाळचा चहा की कॉफी? हो, शिक्षण की कायदा? कायदा, कायदा की राजकारण? कायदा. जीवनातील एखादा कठीण प्रसंग? तेव्हा माझ्या आई समाजासाठी एक वाक्य, वन लाईन. प्रयत्नांची करते. राजकारणातील आवडतं व्यक्तिमत्व कोण? अजून घेतले साहेब आणि पवार. आवडता पक्ष कोणता? भाजप, राष्ट्रवादी की काँग्रेस की शिवसेना? माणूस ग्रेट. मानवतेचा पक्ष. कोणता एक बदल जो तुम्हाला समाजात पाहायचा आहे? शैक्षणिक. श्रोत्यांसाठी एक प्रेरणादायी वाक्य. प्रायव्हेट. त्या बात. शेवटचा, एका वाक्यामध्ये कोमलताई साळुंखे. कष्टाळू आणि यशस्वी महिला व्यक्ती. त्या बात. स्वतः पण स्वतःचं कौतुक केलं पाहिजे, ते फार महत्वाचं आहे. Yes. कोमलताई, श्रोत्यांसाठी काय संदेश द्याल? श्रोत्यांसाठी मी खास करून महिला दिनानिमित्त हाच संदेश देईन महिलांसाठी, की आत्ता सध्या खरं तर आपण ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आपण नाही आहोत. ते खरं तर मला वाटतंय ते दुर्दैव म्हणावं का काय, पण खरं तर त्या काळात आत्ता जेवढ्या सुविधा आहेत तेवढ्या महिलांसाठी त्या काळात नव्हत्या. पण आपण जिजाऊंची प्रेरणा कायम डोळ्यासमोर ठेवून आत्ताच्या सोयीसुविधांचा उपभोग घेऊन महिलांनी खूप चांगल्या पद्धतीने पुढे येण्यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे. कारण आत्ता महिलांसाठी राजकारण असो, औद्योगिक असो, शैक्षणिक असो, कुठलंही क्षेत्र असो, ते महिलांच्या स्वागतासाठीच उभं आहे आणि त्यांनी त्याचा फायदा नक्कीच घ्यावा. आणि त्यासाठी मी समस्त महिला वर्गाला या पूर्ण जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देते आणि पुढच्या भावी आयुष्यासाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. त्या बात. तर या होत्या ऍडव्होकेट कोमलताई साळुंखे, सावली फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा आणि माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे यांच्या कन्या. तो ऑलरेडी त्यांनी त्यांच्या कामाने, त्यांच्या कर्तृत्वाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी एक मदतीचं जाळं उभा केलेलं आहे. काम त्यांचं अविरत चालू आहे. आज आपण सावित्रीच्या लेखी या एपिसोडमध्ये खास महिला दिनानिमित्त त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि आज त्यांचे बहुमूल्य विचार आज आपण या ठिकाणी ऐकले. त्याचं आपल्याला मार्गदर्शन मिळालं. त्यांनी सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या महिलांसाठी फार उपयोगाच्या आहेत, ज्या बऱ्यापैकी महिलांना, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना माहीत नाहीत. तो आपल्याकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ आज आपल्याला या ठिकाणी दिला, त्याबद्दलही तुमचं सुद्धा खूप मनापासून आभार. लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. जाता जाता पण महत्वाचं या पॉडकास्ट चॅनलवरती. तोपर्यंत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय श्रीराम.